अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर बारामती विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाली आहे। त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक लवकरच लागू शकते। याच चर्चांमध्ये दोन प्रश्न सर्वांनाच पडलेत, ते म्हणजे अजितदादांच्या जागी आमदार कोण होणार, पार्थ पवार, जय पवार की सुनेत्रा पवार, आणि दुसरं म्हणजे ही निवडणूक बिनविरोध केली जाणार का। याचबद्दल बोलूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती। आत्ता बारामतीमध्ये पोटनिवडणूक आहे, त्यामुळे दादांच्या जागी आमदार कोण हा प्रश्नही उपस्थित झालाय। अर्थातच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारच बारामतीच्या आमदार होणार हे जवळपास निश्चित आहे। शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यांच्या आत त्यांना दोन्हीपैकी एका सभागृहाची शपथ घेणं आवश्यक आहे, त्यामुळे त्याच इथून आमदार होऊ शकतात। पण सुनेत्रा पवारच का? अजित पवारांच्या नंतर पार्थ पवार, जय पवार किंवा सुनेत्रा पवार यांच्यापैकी कुणाकडे तरी बारामती सोपवणं योग्य ठरेल। त्यात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांना अद्याप पुरेसा राजकीय अनुभव नसल्याने त्यांच्याकडे बारामतीचं नेतृत्व सोपवणं प्रॅक्टिकली योग्य ठरणार नाही। त्याऐवजी सुनेत्रा पवार यांचं नाव आणि त्यांचं स्थान लक्षात घेऊनच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। कसं आहे, अजितदादा आणि त्यांच्या पक्षाचं बलस्थान आणि ओळख ही बारामती मतदारसंघ राहिलेला आहे। दादांच्या अकाली जाण्यामुळे आता बारामतीमध्ये नेतृत्व कोण करणार हा प्रश्न निर्माण झाला होता। अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपवल्याने अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील होणाऱ्या पोटनिवडणुकीत, त्या लढतीत आणि ही जागा अजितदादांच्या कुटुंबियाकडेच राहील हे या निवडणुकीतून निश्चित करण्यात आलंय। या निवडणुकीत एकमेव मुद्दा महत्त्वाचा ठरेल, तो म्हणजे भावनिक लाट मतदानावर सर्वात मोठा प्रभाव टाकेल। अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे अजित पवार यांच्या कुटुंबियांबाबत मोठी सहानुभूती निर्माण झाली आहे। अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियांकडे नेतृत्व सोपवल्यास त्याचा फायदा पक्षाला होईल, ही बाब सर्वजण जाणून आहेत। फक्त सहानुभूतीच नाही तर अजित पवारांनी आजवर बारामतीमध्ये सिंचन, साखर कारखाने, रस्ते, उद्योग यातून मोठा विकास आणला। दादांचं काम चालू ठेवणं हा मुख्य मुद्दा सुनेत्रा पवारांच्या निवडणूक लढवण्यामागील असेल। याबरोबरच सुनेत्रा पवार यांच्याकडे बारामती सोपवून पक्षाने आपलं महिला धोरणही अधोरेखित केलं आहे। सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्यात। त्यामधून पक्षाबाबत जनमानसामध्ये सकारात्मक संदेश तर गेलाच आहे। या सर्व बाबींचा विचार करून अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपवलं आणि आता बारामतीमधून त्यांनाच उभं केलं जाण्याचा निर्णय घेतला गेलाय। पण बारामतीची ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी होत आहे। या मागणीप्रमाणेच पोटनिवडणूक बिनविरोध होईल का याची चाचपणी करायची झाल्यास गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या विरोधात शरद पवार गटाने युगेंद्र पवारांना उमेदवारी दिलेली, त्यामुळे चुरस निर्माण झाली। पण अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांचा 1,08,99 मतांनी पराभव केला होता। पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे। अजित पवारांच्या जाण्याने संपूर्ण पवार कुटुंब दुःखात आहे। इथं राजकारण आणायला नकोच म्हणत शरद पवार गटातून यावेळी उमेदवार उभा केला जाण्याची शक्यता जवळपास मावळली आहे। भाजपने गेल्या निवडणुकीत उमेदवार दिला नव्हता। महायुतीतील मित्रपक्षांच्या विरोधात भाजपचाही उमेदवार असण्याची शक्यता नाही। विरोधी पक्षातून कुणी इथे दादांच्या निधनामुळे उमेदवार देईल असं दिसत नाहीये, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोधच होईल असं विश्लेषकांचं मत आहे। आणि उमेदवार दिला तरीही पवार घराणं अजित पवारांची आजवरची सत्ता आणि सुनेत्रा पवारांच्या विरोधात बोलणं कोणत्याही प्रतिस्पर्धीला कठीण जाईल। भले कोणी उमेदवार दिलाच तरीही सहानुभूतीमुळे तो अर्थातच दुय्यम ठरेल। आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बारामतीची पोटनिवडणूक कधी होणार। लोकप्रतिनिधींच्या निधनानंतर तेथील जागा रिक्त झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेणं बंधनकारक असतं। त्यानुसार निवडणूक आयोगाने आता प्रशासकीय तयारी सुरू केली असून मतदार यादी अद्ययावत करण्यावर भर दिला जात आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार 1 जानेवारी 2026 हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे। याचा अर्थ असा की ज्या तरुणांनी 1 जानेवारी 2026 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहेत त्यांना या यादीत नाव नोंदवण्याची संधी मिळणार आहे।
तसंच स्थलांतरित किंवा मृत मतदारांची नावं वगळून ही यादी अधिक पारदर्शक आणि अद्ययावत केली जाणार आहे। ही अंतिम मतदार यादी 10 मार्चला येणार आहे। या अंतिम यादीच्या आधारे बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा होईल आणि त्यानंतरच्या एप्रिल किंवा मे महिन्यात बारामतीसाठीची पोटनिवडणूक होऊ शकते। बाकी तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगाबती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।